सहज गत्या त्याच गावातील एक शेतकरी जोडी म्हातारा म्हातारी त्या मंदिरच्या कडेनं बगलनं गाड रस्त्यानं शेती कामासाठी रानात निघाली आणि अलगदपणे मंदिरातून दोन्ही बाहेर आला भजनाचा. आणि म्हातारीनं म्हाताऱ्याला विचारलं, का हो आपल्या गावात काही सप्ताह चालू आहे का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं सप्ताह वगैरे नाही. मग मंदिरातून आवाज कसा येतो? त्यावेळेस त्यांनी सांगितलं जाऊन बघू. सात्विक अंतकरणाची माणसं आवाजानं खेचली जातात काय, आणि हलकट मनाची माणसं ओढून आणली तरी थांबत नाही. हा बदल आहे. म्हणून तिथं गेल्यानंतर त्यांनी डोकावून बघितलं तर म्हातारीच्या अनोळखी चेहरा नजरेस पडला. ही माणसं आपल्या गावातली दिसत नाही. मंदिर आपलं असलं तरी. आणि मग म्हातारीनं तर शक्यतो यांना ओळख काढायला टाइम लागत नाही. फार बोलकं काम असतं, बोलपट फार चांगला असतो स्त्रियांचा. मग त्या म्हातारीनं विचारलं, कोण ग, कुठून आलात तुम्ही आणि आमच्या गावच्या मंदिरात भजन करतात? त्यांनी सांगितलं मंदिर कुठलंही असू, भजनाला काय अडचण आहे. बरोबर आहे, तुमच्या गावातली 4-5 आणि भजन करा, आम्हाला त्याचं काय अडथळा नाही. अरे पण परिचय द्या ना. मग परिचय दिला. मनुष्यतरूपा म्हणता या देहाला. मनुष्यतरूपा, हो मनुष्यतरूपा. आणि लगेच सांगितलं वारकरी आहे, भजनी आहे, देवाच्या मंदिरात भजन करतात. आणि मग त्यांना विचारलं, तुम्हाला दररोज भजन करताना एनर्जी मिळायला अन्न पाहिजे. जीव अन्नमय कोश आहे. मग अन्नमय कोश आहे तुम्हाला, जर त्या ठिकाणी महाराज अन्न अपेक्षित असेल तर पंक्ती वगैरे काही ठरले आहे का तुमच्या? पंक्ती वगैरे ठरल्या आहे तुमच्या? नाही ठरल्या पंक्ती. लगेच त्याच मिनिटाला त्या म्हातारीनं निर्णय घेऊन टाकला, जोपर्यंत आमच्या गावच्या मंदिरात तुम्ही भजन कराल तोपर्यंत भोजनाची व्यवस्था आमची. जशी आज अण्णा पाटील हरद्यांनी भोजनाची व्यवस्था केली. अन्नदानाचं पुण्य किती असतं मला पुढे बोलायचं आहे. एक शीत दिधल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. आपल्या कोटी कुळाचं उद्धरण होतं एक शीतभर अन्न दिलं तर. म्हणून तर महाराज भागवत जन्माला आल्याच्या नंतर राजसू यज्ञामध्ये पोपटाच्या रूपानं एक शीत अन्न खाल्लं तर भागवत कथा परीक्षितीच्या कुळाचा उद्धारासाठी सांगावी लागली. अन्नाचं पुण्य किती, अन्नदानाचं पुण्य किती असतं, महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, पंगत ठरली. दररोज 2 टाइम बरं पेटी मास्तर 2 टाइम अन्नदान व्हायचं. न सांगता डबा यायचा मंदिरात आणि त्यांनी भजन करायचं. हजारो वर्षाचं तप झालं. आणि एक दिवस जगतनियंता प्रभू परमात्मा प्रसन्न झाला. आणि प्रसन्न झालेल्या भगवान परमात्म्यानं त्यांना वरदहस्त दिला, आशीर्वचन दिलं. आणि काय स्वस्थानी नेलं मनुष्यतरूपेला देवानं स्वर्गात. इच्छित वर दिला. आता मंदिर रिकामं झालं. म्हातारी आली. मंदिरात पाहिलं तर ते भजनी दिसतच नाही. मनाला पश्चाताप झाला. अरे ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट, हा व्यवहार आहे. मग आमचं अन्न खाल्लं, किमान शेजाऱ्याकडे निरोप ठेवून तर जावा आम्ही कुठं गेलो. हे त्यांच्या घरी गेले का एखाद्या डोहात उडी टाकली का अजून कुठं गेले त्याचा पत्ता ठांग पत्ता नाही. खेद व्यक्त केला. बेईमान आहे माणूस, इमानी आहे भगवंत. आता त्याला जाब विचारू का कुठं गेली ही भजनी. म्हणून जसं राजा शिव छत्रपतीनं भगवान भोलेनाथाच्या पिंडीवर आपल्या बोटाला कापलं आणि रक्ताची धार पिंडीवर दिली महाराज, तसंच आपल्या कपाळाला त्या ठिकाणी महाराज पिंडीवर आपटून म्हातारीनं सामुदायिक रक्ताचा अभिषेक केला शंकराच्या पिंडीवर. खेद व्यक्त केला. आणि जगतनियंता प्रभू परमात्मा हे सगळं बघतोय. त्याच्या लक्षात आलं हे का करताय. म्हणून तात्काळ जगतनियंता प्रभू परमात्मा प्रसन्न झाला आणि विचारला, अरे का करताय असं? न्याय पाहिजे, तू देव आहेस ना. भजन्यांना आम्ही खाऊ घातलं, ते कुठं गेले एक तर त्यांचा पत्ता सांग आम्हाला, त्यांना भेटायचं आहे. आणि त्यांनी जे भजन करून मिळवलं त्याच्या मोबदल्यात तू काय दिलं ते आम्हाला तुझ्याकडून अपेक्षित आहे. कारण हम भी किसी से कम नाही. आम्ही अन्नदान केलं
पटलं देवाला. आणि अन्नदान केलेल्या त्या म्हातारीला भगवंतानं स्वर्गात नेऊन मनुष्यरूपीची भेट घालून दिली. पण चर्चेचा विषय ठरला, त्यांना काय दिलं देवा? देव खाली मान घालून बोलला, त्यांच्या भजनाच्या पुण्याईने मी त्यांच्या पोटी जन्माला यायचं असं ठरवलं. मग जन्माला यायचं ठरवलं, मग आमच्या पोटी ये ना तू जन्माला. त्यांनी सांगितलं, देव असलो तरी एकाच वेळेस 2 ठिकाणी मला जन्म घेता येणार नाही, कारण मग पुन्हा विसंगती तयार होते. छत्रपतीच्या जन्मतिथ्या तारखीवर आणि तिथीवर महाराज केवढी मोठी शिवप्रेमींमध्ये गदारोळ होतो. तसं होऊ द्या भविष्यात, असं कृष्णाच्या संबंधानं होऊ नये म्हणून मला एका ठिकाणी 2 वेळेस जन्माला येता येणार नाही. म्हातारी हुशार होती, तिनं देवाला सांगितलं, देवा मी बोलू? बोल, मी मधला मार्ग काढू? अगं काढ. त्या म्हातारीनं मधला मार्ग काढला, कारण म्हातारी हुशार होती. आणि ज्या घरातल्या म्हाताऱ्या हुशार आहे त्यांचे प्रपंच सुरळीत आहे. चाहे म्हातारा डोक्यावर पडलेला असलं तरी दखत. काय म्हातारी हुशार होती, हुशारीचा फायदा घेतला. म्हातारीनं सांगितलं, प्रभू तुम्ही जन्म त्यांच्या पोटी घ्यायचा ठरवला, मनुष्यरूपेच्या पोटी. हो हो हो, मग जन्म त्यांच्या पोटी घ्या आणि येऊन आमच्या घरी राहा. कबूल म्हणजे कबूल. विठाला 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 विठाला. रात्री कीर्तनात हा प्रसंग तुम्ही नाही ऐकला. कृष्ण जन्माची कारण, कृष्ण जन्माची कारण. मग 5252 इसवी सन पूर्वी हे घडलंय. तारीख 18 जुलै 3828 कृष्ण जन्माची तिथी ध्यानात ठेवा. भगवान परमात्म्याचं येणं कुणामुळे झालं तर तीच मनु आणि शतरूपा वासुदेव देवकीच्या रूपाने आली. तेच शेतकरी कुटुंबात अन्नदाते नंद यशोदेच्या माध्यमातून आली. ऐकताय तुम्ही सगळेजण? उग्रसेनाचा मुलगा कंस, उग्रसेनाचा मुलगा आहे कंस. बाप परमार्थिक आहे, सदाचारी आहे उग्रसेन, पण अपत्य हलकट जन्माला आलं पोटी. अपत्य हलकट जन्माला आलं. मुलं चांगली असावी. आमचे दादाभाऊ देवकर बोलले, महाराज 2 मुलं आहे मला. एक मुलगा माझा म्हणजे गणेश डॉक्टर आहेत आणि राजेंद्र महाराज नासकात नोकरी करतो चांगल्या मोठ्या हुद्द्यावर. जसा बापाला सार्थ स्वाभिमान असतो पोराचा, तसा देवाला सुद्धा भक्ताचा सार्थ स्वाभिमान असतो. महाराज बाप सात्विक आहे, पण पोरग हलकट निघालं. दोष बापाचा नाही, आईचा आहे. दोष बापाचा नाही. मग कंसाच्या आईनं तारुण्याच्या उंबरठ्यावर नवरा राजभोग भोगतोय, पण त्याचं न ऐकता मैत्रिणीच्या समावेत जंगलात गेली. रात्रभर तिथं मुक्कामाला थांबली आणि महाराज उग्रसेनाचं रूप धारण केलं. तृणमूल नावाच्या राक्षसानं अंगसंग केला आणि कृष्णासारखं हलकट अपत्य जन्माला आलं. आता म्हणाल कृष्ण उग्रसेनाचा, आता म्हणाल अरे बीजतैसे फळवरी आले अमंगळ, म्हणून बाप नाही कळला त्या हलकटाला. आणि शेवटी त्यानं बापाला हाकलून दिलं, खुर्ची ताब्यात घेतली आणि राजवैभव उपभोगायला लागला. महाराज आपली सक्की चुलत बहीण, जिच्या पोटी कृष्ण कारागृहात जन्माला येतो, ही कंसाची चुलत बहीण आहे. देवक राजाची ती कन्या आहे. देवक राजाची ती कन्या आहे आणि ती उपवर झाली. आणि माझ्या मताप्रमाणे तिला वर मी शोधायचं आहे, म्हणून तिच्या अपेक्षेचा विचार न करता त्यानं बळजबरीनं या ठिकाणी वसुदेवाच्या बरोबर लग्न लावून द्यायचं ठरवलं. चाहे ते नियतीला मान्य असेल, ते नियतीला मान्य असेल. म्हणून अर्थात वसुदेवाचे याच्या अगोदर 6 लग्न झालेली होती. ऐकले काले बऱ्याच वेळेस, ऐकले चिंतन बऱ्याच वेळेस.
मला थोडं बोलू द्या. ज्यासाठी मी आलो तुम्हाला विषय मांडायचा आहे. वर्षभर माझी तारीख दादाभाऊनी का घेतली त्याचं कारण आहे माझ्याकडून काहीतरी चेंज मिळावा म्हणून. तुमची निराशा करून मला जायचं नाही. मला तुम्हाला कुछ काही देऊन जायचं आहे. न ऐकलेलं देऊन जायचं आहे. थोडं नवीन द्यायचं आहे. देवकाची कन्या देवकी महाराज 6 लग्न झालेले आहेत. आता वसुदेवानं इमानीनं सांगितलं मला असला व्यवहार मान्य नाही. मला लग्न करायचं नाही तिच्या बरोबर. कंसानं धाक दरारा दाखवला. साम दाम दंडभेद सगळ्या गुणानं परिपूर्ण. जर तू माझा ऐकत नसेल, हे लग्न तू जर करत नसेल तर तुला या पृथ्वीवर मी जिवंत ठेवणार नाही. मग एकच विचार केला माझ्या 6 राण्याचं कपाळ पांढरं केल्यापेक्षा 7वीचा स्वीकार केलेलं काय वाईट. काय असा तरी मी मरणार आहे. तो मला जिवंत ठेवणार नाही. त्याच्यामुळे प्रेमानं होकार दिलेलं काय वाईट आहे. आणि मग होकार दिला. अजून त्याच्या पाठीमागचं राजकारण सांगू मामा थोडं. काय कृष्ण हा अट्टल राजकारणी होता. जशी महाराष्ट्रात काही माणसं इतकी अट्टल आहे फोकसला येत नाही पण सारा काला कित्था करूनच जातात. समजने वाले को इशारा करते. माझा मुद्दा संपला. काय जीवनामध्ये काही असल्या पद्धतीनं माणसं जगतात त्याचं धोरण एकच होतं. महाराज वासुदेव हा यादव कुळातला आहे. यादव कुळाची लोकसंख्या तेव्हा जास्तच होती त्या गावामध्ये. उद्या फार्म टाकला आणि आपला जर हा सोयरा झाला तर बटणं आपलेच दाबील. ही कूटनीती होती. काय काय जमाव म्हणून गावामध्ये सुद्धा जर नात्याचा गुंता जास्त असेल तर ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ अर्ध्याला अर्धे त्यांचेच राहतात. नात्याचा गुंता वाढवला पाहिजे. हा धोरणी आहे राजकारणी कंस. म्हणून त्यानं बघितलं हा जथा जमाव मोठा होईल म्हणून सोयरे समन केला पाहिजे. महाराज ही कूटनीती त्यानं वापरली आणि थाटामाटात लग्न करून दिलं. आणि मग जाता जाता सांगितलं बहिणीला आणि मेवण्याला तुमच्या गाडीनं नाही जायचं. मग माझी गाडी माझा रथ सजवला जाईल आणि तुमच्या गाडीला बोर्ड नाही लावायचा. दिलवाले दुल्हन ले जाएगे. मग तो बोर्ड माझ्या गाडीला राहील. रथावर बसवलं आणि जाता 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 आकाशवाणी झाली. हे कंस जिच्या लग्नामध्ये तू हे सगळं थाटामाटानं सजवतोस हिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे मारणार आहे मारणार आहे मारणार आहे मारणार. आकाशवाणी झाली. आधीच मूर्ख त्याच्यावर त्याला मिळालं हे असं प्रबोधन. आधीच माकड त्याच्यात चावला विंचू आणि त्याला पाजली दारू. किती उड्या मारिलो. माकड मुळातच चंचल ना. त्याला विंचू चावल्यावर किती वेदना झाल्यावर किती उड्या मारील. महाराज म्हणतात त्याला मदिरा पाजली. तसंच हो या चंचल मनाच्या या राक्षसाला जेव्हा आकाशवाणी झाली तेव्हा तळपायाची आग मस्तकाला गेली. डोळ्यात रक्त उतरलं. काय एवढा थाटामाटानं हा सोहळा मी साजरा करतो. हिचा 8वा पुत्र मला जर मारणार आहे त्यानं लगेच त्याची कूटनीती वापरली. खांद्या तोड